जळगाव जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत एमडी म्हणजेच मेफेडोन अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत 67.7 ग्राम एमडी अंमली पदार्थासह एकूण 3,85,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बाजार महामंडळ सेक्टर A24 परिसरात सापळा रचण्यात आला। संशयित इस्म खान हयात खान वय वर्ष 36 याची झडती घेतली असता त्याच्याकडून 67.7 ग्राम एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला। पोलिसांनी आरोपीकडून 2,65,000 किमतीचे एमडी अंमली पदार्थ, 20,000चा मोबाईल फोन आणि 1 लाख किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर MH17 DL 4598 ही मोटारसायकल असा एकूण 3,85,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करतायत। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवनाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना गोपनीयरित्या देण्याचं आवाहन केलंय। जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करी विरुद्ध विशेष मोहीम राबविणे जळगाव जिल्ह्यात चालू आहे। त्यान्वये स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या अनुसार MIDC पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एक संशयित आरोपी नामे इम्रान खान हयात खान राहणार आव्हाने वय वर्ष 36 याला सापळा कारवाई करून दिनांक 31 जुलै 2026 रोजी 62 ग्रॅम MD ह्या औषधी द्रव्य पदार्थासोबत रंगे हात पकडण्यात आलेले आहे। त्यान्वये MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 635/2026 अन्वये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे आणि पुढील आरोपींचा शोध घेण्याचे काम चालू आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, मुक्ताईनगर, जळगाव।